लॉंग हेअर्स असतात, म्हणजे एवढे तरी असतात साधारण. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन छान अशा ब्लॉगमध्ये, जिथे मी पुन्हा एक नवीन परचेस घेऊन आले आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि गेल्या काही 2-3 ब्लॉग्समध्ये मी माझे ऑनलाईन शॉपिंग्स जे मी काही केलं आणि त्याआधी खूप काही केले ते जरा मी मिस केलं, पण काही व्हिडिओजमध्ये ते देखील दाखवलं आहे. आणि गेल्या काही ब्लॉग्समध्ये मी कंटिन्यूस तुम्हाला शॉपिंग्स देखील दाखवते आहे, जे मी यूज केलं आहे आणि कशा करता ते यूज होतं त्याचा यूज देखील दाखवला, प्लस प्राईस वगैरे देखील शेअर केली आहे. सो तसंच काही आजच्या देखील ब्लॉगमध्ये मी नवीन एक प्रोडक्ट घेऊन आले आहे, जो मी आत्ताच्या सेशनसाठी यूज होतो आहे तो दाखवणार आहे. सो तुम्ही माझ्यामध्ये काही चेंजेस बघू शकता की हेअर्स थोडेसे छान ब्लो ड्राय दिसत आहेत, म्हणजे स्ट्रेट आहेत, पण हे स्ट्रेट नाही केलेत, ब्लो ड्राय केले आहेत. सो हे माझे बेबी हेअर्स आहेत, लाईक छोटे हेअर्स आहेत, ते तर त्यामध्ये येत नाहीत. सो काही ट्रीटमेंट तर नाही केली, पण जस्ट ब्लो ड्राय. फर्स्ट हेअरकट त्यांनी माझ्यावरतीच डेमो दाखवला, स्ट्रेट हेअरकट. सो ते तुम्ही बघू शकता. सो आता तुम्ही बघितलंच की स्ट्रेट हेअरकट असा असतो, म्हणजे नॉर्मली सगळ्यांना माहितीच आहे. सो मी पहिल्यांदा म्हणजे पार्लरमध्ये पहिल्यांदा जर ते मी शिकले आहे, प्रोफेशनली तरी शिकले आहे. सो हेअरकट कसं त्यांनी अँगल्स कसे काढायचे असतात, कोणत्या डिग्रीला होल्ड करायचं असतं कोणत्या हेअरकटसाठी, सो ते सगळं छान मला पहिल्यांदाच माहिती पडतं आहे. सो ते एकंदरीत म्हणतात ना की आपल्याला आता हेअरकट जमेल, कारण त्याच्या पाठी जे असते ते एकदा समजलं की ॲक्च्युली आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली एक्झिक्यूट करता येतात. म्हणूनच अभ्यास महत्त्वाचा आहे. सो सगळ्यांनी सगळ्या गोष्टीचा चांगला अभ्यास करा आणि मग त्या प्रोफेशनमध्ये या. ओके, सो मुव्हिंग अहेड, मी आता हे हेअर्स कालच म्हणजे माझ्यावरती हेअर्स स्ट्रेट हेअरकट आणि ब्लो ड्राय दाखवलं आणि मी अजून हेअर वॉश केला नाही आहे, त्यामुळे हे थोडंसं अजायचं इफेक्ट अजून तरी दिसतोय. सो जेव्हा हे हेअर वॉश होऊन जाईल तेव्हा नॉर्मल होतील केस. पण आता मी अजूनपर्यंत कधी सिरम जास्त यूज नाही केला, कारण कंडिशनरने मला पटकन डॅन्ड्रफ होतो आणि आता थंडी आहे म्हटल्यावरती 90% लोकांना डॅन्ड्रफ होतोच. सो ते मी अवॉइड करते, पण स्टील माझे केस आता थोडे जास्त ड्राय झाले आहेत आणि थंडी असल्यामुळे जास्त ड्राय होतात. सो मला त्यांनी सजेस्ट केलं आहे की सिरम आणि कंडिशनर जरा रेग्युलरली यूज करा, जेणेकरून केस चांगले राहतील. कारण हे असे छान दिसतात, पण ते थोडे नाही म्हटले तरी उडत आहेत. आणि इथे जे आहे ही छोटी छोटी आहे इथपर्यंत केस, ती नवीन ग्रोथ आहे, असे तुम्ही बघू शकता, वेगळे दिसत आहेत. सो ही नवीन ग्रोथ आहे, सो ती अशी उडणार नाही, ती देखील इवन आणि सेम केसांमध्ये हे होईल, इमर्ज होतील ते केस आणि एकसारखे दिसते. इथे थोडंसं हे दिसतंय कारण इथे नवीन ग्रोथ येते. नवीन ग्रोथ बघायला खूप छान वाटतं, पण ते असे उडतात ना केस. सो एवढं होतं. आणि हे आता आम्ही स्वतः म्हणजे एकमेकांवरती हे साधे यू कट आणि स्ट्रेट हेअरकट आम्ही जे म्हणजे करतो आहोत कलिग्स, सो एकमेकांवरती करू. पण जेव्हा दुसरे हेअरकट्स असतील त्यासाठी आम्हाला डमी लागणार आहे, त्याला डमी म्हणतात. म्हणजे असं एक चेहरा मानेपर्यंत एक मॉडेल असतं आणि त्याच्यावरती असे केस असतात आणि त्याचं ऑलरेडी एवढे लॉंग हेअर्स असतात, म्हणजे एवढे तरी असतात साधारण, आपल्या कमरेपर्यंत असतात. आणि तेच प्रोडक्ट आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. सो हे असं येतं म्हणजे बॉक्समध्ये. तिथे लिहिलं आहे 50-50 यासाठी लिहिलं आहे पर्सेंट सिंथेटिक हेअर्स, 50% त्यामध्ये रिअल ह्युमन हेअर्स असतात असं म्हणतात तरी. पण शॉपमध्ये नॉर्मली ते लोक खूप झोल करतात, सो पूर्णपणे आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी मिळत नाही. पण स्टील प्रॅक्टिससाठी तिथूनच आम्हाला रेकमेंड करतात, कारण त्यांचा टायअप असतो, थोडेफार डिस्काउंट देतो म्हणतात, किती देतात आय डोंट नो. स्टील तिथून घ्यावंच लागतं कारण प्रॅक्टिस करायची आहे. सो ह्यामध्ये मी काढते बाहेर. सो हे आहे डमी. इथे मी केस बांधलेत, कारण काय ना पूर्ण केस ओपन केले की ते सगळे बिस्कटतात. सो हे मी ओपन करून दाखवते तुम्हाला.
पावसाची सुट्टी बस. सो असे आहेत हे हेअर्स डमीचे. हे सुरुवातीला हे असे असतात आणि त्याच्यामध्ये जास्त बाउन्स हे नसतात, फक्त असं असतं. सो वरती फक्त दिसण्यासाठी आणि थोडी ह्याची जी हे असते ते जे हेअर्स असतात ते थोडेसे स्ट्रँड्स थिक असतात. सो असं आहे. सो असं दिसतं आणि बरेच केस निघत राहतात कारण ह्याची प्रॉपर ही जी होल्डिंग असते इथे आतमध्ये थ्रेडची आय थिंक बरोबर नाही आहे. सो ते थोडेफार केस निघत राहतात आणि इथून तुम्ही बघाल तर ॲक्च्युली एवढे हेअर्स आहेत त्याचे. आणि हे जेव्हा आम्हाला तिथे त्यांचा एक प्रॉपर सेटअप आहे पार्लरमध्ये. सो हे स्टँड याचा नसतो पण हे प्रॉपरली असं उभं करावं यासाठी त्याच्याबरोबर हा स्टँड आला आहे. तुम्ही बघू शकता. हा असं लावलं ना, हा जो स्टँड आहे हा असं लावलं की हा त्याच्यामध्ये दिसत येईल. त्यासाठी हा होल दिलेला आहे. तर असं टाकायचं असा आणि मग आपण त्याला थोडंसं इकडे थोडंसं गोल फिरू शकतो कारण हा जो नॉब आहे राऊंड कलर तो त्याच्यामध्ये असं म्हणजे एका स्टँडमध्ये असणं तेव्हा ते असं 360 डिग्री मूव्ह करू शकतो. सो आपल्याला प्रॉपरली तिला गोल फिरवता येईल यासाठी मूव्ह करण्यासाठी. जास्त असं नाही फिरवायचं पण असं इकडे 360 डिग्री आपल्याला बघता येईल आणि फिरवता येईल यासाठी असं. सो या दोन गोष्टी यामध्ये आल्या आहेत आणि ह्याची मी ऑनलाईन प्राईस बघितली 1300-1500च्या वरती आहे. प्रॅक्टिससाठी हवं आहे. सो त्यासाठी सुरुवात इनिशियली तरी इतकी इन्व्हेस्टमेंट या प्रोडक्ट्समध्ये नाही करायची आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये सांगितले जसं की हेअर ड्रायर आणि कोम्स वगैरे म्हणजे हेअर ड्रायर मेनली त्यामध्ये तुम्ही छान इन्व्हेस्ट करा कारण ते पुढे 8 ते 10 वर्ष तुम्हाला येऊन जाईल असे प्रोडक्ट आम्हाला सांगतात. सो इथे आता मैत्री आली आहे आणि ते आता तिच्यावर खेळत आहे. डोई इथे राहा अशी राहा. कोण आहे ती? कोण आहे बाबू? अरे डमी घेऊन गेली ती. आम्ही सांगत होते की आम्हाला नेहमी पार्लरमध्ये कुठल्या प्रोडक्ट्सवरती तुम्ही इनिशियली किती इन्व्हेस्ट करा हे नीट समजावून सांगता जेणेकरून जास्त पैसे जाऊ नयेत आणि कमी पैसे घेऊन तुम्ही कुठची अशी खराब वस्तू घेऊ नका इनिशियली. सो यामध्ये त्यांनी सांगितलं की हे फक्त प्रॅक्टिससाठी आहे. सो 150 या रेंजमध्ये जी डमी येईल तीच तुम्ही यूज करा. प्लस ती 50-50 म्हणतात ती देखील सांगतात की 50-50 म्हणून तुम्हाला प्रॉपरली मिळत नाही तरी सिंथेटिक जे प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे तेच तुम्ही घ्या. ऑनलाईन परचेस करण्यामागे जाऊ नका कारण ऑनलाईन खूप महाग दाखवतात आणि ते असतीलही चांगले पण सध्या तुम्ही या 600 to 650 या रेंजमध्येच प्रोडक्ट घ्या. सो त्यामुळे मी तसा घेतला आहे आणि आता यावरती प्रॅक्टिस देखील करू. याचा नॉर्मल शेप आहे स्टेप कट. सो आम्हाला स्ट्रेट कट याच्यावरती येणारच नाही कारण स्ट्रेट कटमध्ये फक्त थोडेसे केस जातील कारण पूर्ण असा त्याचा स्टेप कट आहे. सो त्यामुळे आमच्यावरती एकमेकांवरती आम्ही काल प्रॅक्टिस केली. माझं ऑलरेडी दाखवलं होतं. सो बाकीच्यांबरोबर म्हणून मी ज्यांची पेअर होती त्या एका पेअरबरोबर मग मी देखील प्रॅक्टिस केली आणि छान ब्लो ड्राय काल शिकवलं आणि डमी बरोबर आता मे बी नेक्स्ट यू कट वगैरे दाखवतील कारण तोच आम्हाला इथे यावरती प्रॅक्टिस करता येईल कारण कंटिन्युअस तुम्ही जर असं एकमेकांच्या केसांवरती ब्लो ड्राय करून आणि नवीन आहेत सगळे. सो मी देखील जशी नवीन आहे तसे सगळे नवीन आहेत. काही जणच आहेत ज्यांनी हेअर्स आणि मेकअपचं ऑलरेडी केलं आहे असे देखील आहेत माझ्याबरोबर जे शिकायला आले आहेत. सो ते बरोबर करतात पण 90% जे आहेत 15-16 जणच पण ते 90% जे आहेत ना असं टक्केवारीत म्हणायला गेलं तर 90% लोकांना नाही येत. सो कंटिन्युअस एकाच जागी ब्लो ड्राय करत राहतात. सो हेअर्स डॅमेज होतील. आधीच ड्राय आहेत. आठवड्यातून 3दा क्लास असतो आणि असं जर ब्लो ड्राय करत राहिलो तर मग हेअर्स जरा जास्तच डॅमेज होतील.
इतकं देखील ब्लो ड्राय करू नये. आठवड्यातनं एकदा ठीक आहे. मी तर कधीच नाही केले जास्त. US मध्ये ड्रायर होतात तेव्हा देखील मी यूज नाही केला, कारण हेअर्स आधीच पातळ आहेत, त्यामुळे जे थिननेस आहे, थिनिंग होतात हेअर्स, ते देखील वाढत होतं. पण आता जरा हेअरफॉल पूर्णपणे बरा झाला आहे. नवीन हेअर ग्रोथ येते आहे इथे, ही जे आहे हे. सो त्याची मी काळजी घेते आहे, जेणेकरून आता हेअर प्रोडक्ट जे काही यूज करू आम्ही त्यासाठी जरा स्ट्रॉंग राहतील. हे एक प्रोडक्ट आज मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, आणि त्याचबरोबर जे स्टँड आलं ते, त्याबरोबर जे ॲक्सेसरीज आल्या, म्हणजे त्याची टूल्स जे आले आहे यूज करण्यासाठी ते. सो असे सिंथेटिक हेअर्स आहे त्याचे. थांब बाबू, थांब थांब थांब. सो असे असतात सिंथेटिक हेअर्स. थांब, पडली. आता हिची मी बेनी बांधून ठेवते, म्हणजे काय ना हे गुंता होणार नाही जास्त ह्याची, कारण जेणेकरून असा गुंता होतो. जसं आता मी सोडवला, खूप टँगल्स होतात आणि मग खूप केस जर त्याचे निघाले तर मग प्रॅक्टिससाठी जरा प्रॉब्लेमच होतो. सो असं मोठं, एक मिनटं दाखवते. हे असं मोठं ह्याचं घेऊन त्याचे जे पूर्ण टँगल्स आहे ते काढते मी. आता देखील खूप पडत आहेत केस. हां धर. सो आता असे मी त्याचे वेणी बांधून ठेवते. माझे पण 10th 12th आय थिंक 15th म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत माझे केस असे छान होते, सिल्की होते. पण नंतर थोडे प्रोडक्ट्स यूज केले. काही प्रोडक्ट्स केवढे आणि कसे यूज करायचे थोडी आयडिया कमी होती, कोणी सांगितलं नाही एवढं. सो मी थोडंसं असं बांधून ठेवते, जेणेकरून केस सरकू नये आहे. सो अशी तयार झाली डमी आत ठेवायला. आणि ह्यावरतीच आय थिंक आम्हाला हेअरस्टाईल देखील दाखवते. स्टँड आहे पाहिजे. घे घे घे. ही रडते, हिला देते खेळायला. घे खेळा, घे घे. डमी बोल, डमी आले 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 आले. चला खेळा. मला ठेवायला देत नाही आहे आणि थोड्या वेळाने ठेवेन मी. हेअर्स बांधले कारण ती खूप त्याला टँगल्स पुन्हा तिने आतमध्ये केले, आणि असं मी नंतर ठेवून देईन. सो अशीच ती दोन्ही ॲटलिस्ट महिनाभर तरी चालेल. महिनाभर आय डोंट नो, पण 2-3 हेअरकट्स तरी त्याच्यावरती चांगले मला जमले पाहिजे, चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे. हा ब्लॉग देखील छोटासा होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन प्रोडक्ट जे मी माझ्या कामासाठी आणि शिकताना यूज करणार आहे ते मी सगळे तुमच्याबरोबर शेअर करेन हमखास. आणि त्याच्या प्राइजेस देखील शेअर. तर तुम्हाला वाटतं की मी शेअर नाही केलेत तर प्लीज कमेंट करा. मला खरंच कमेंट्स जितक्या जास्त येतील तितकं मला समजेल की व्हिडिओ कसा होतो आहे, आणि ही खरंच माझ्यासाठी हेल्पफुल गोष्ट असेल तुम्ही जर कमेंट्स केल्या, तुमच्या रिॲक्शन्स नमूद केल्यात तर, कारण मला ग्रो व्हायला देखील तुमच्याच रिॲक्शन्सची जास्त गरज आहे. सो जेन्युइनली जे काही तुम्हाला वाटतं तुम्ही पेन डाऊन करा, मला समजेल, मी त्यावरती काम करेन आणि चांगलं कॉन्टेंट तुमच्यासाठी बनवेन. जे काही तुमच्यासमोर प्रेझेंट करते ते माझे एफर्ट्स मी त्यासाठी टाकते. कमेंट्स केलात तर मला खरंच बरं वाटेल. सो हा होता आजचा व्हिडिओ. नेक्स्ट ब्लॉगमध्ये न्यू प्रोडक्ट असेल किंवा न्यू गोष्ट जी मी काही शेअर करेन तुमच्याबरोबर. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.